न्यूज पाहिल्यानंतर सर्वांना मोटिवेशन येतं आणि आज क्रिकेटच्या अनेक युवा खेळाडूंना जे फिटनेसचे धडे देतात कल फिटनेस. चला सामना सुरू होईल. 4 षटकांचा सामना आहे. 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत. tenniscricket.in DJSDC 2:22 MG ट्रॉफी. तर नेक्स्ट मॅच असेल भूमिका चिरले आणि मेघना शेट प्रतिष्ठान या त्यांना हरवणारा सोसायटी पनवेल हा संघ असेल. मागचा सामना आपण पाहिला, सोसायटी पनवेलनं जिंकला. त्या अगोदर भूमिका 11 चिरले. आता सामना सुरू आहे TMCC बोरखार आणि आराध्य 11 टाकेगाव. ऐकूया आपण दीपक सरांना. हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळतोय. इकडे मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळेल. चैतन्य पाटीलनं पहिले षटक घेतलंय कारण सामना मात्र असेल हा 4 ओव्हरचा. विघ्नेश डाकी आणि सोमनाथ ठाकूर TMCC बोरखार संघाकडून ही सलामीची जोडी. एकाच विभागामधील 2 संघ आमने सामने आले. TMG ट्रॉफी मध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत आज उशिरानं चाललोय. त्यामुळे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल. शेलकरची राईट स्पर्धा अजून सुरू आहे. खोला टाकला होता हा चेंडू. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. इकडे मात्र थोडासा वेगानं जायला हवा होता चेंडूवर. थोडा चान्स होता. हाफ चान्स जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला चपळता दाखवावीच लागते. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला फुल चान्सेस मिळतीलच असं नाही. तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि ते तुमचे दिसले पाहिजेत. आणि क्षेत्ररक्षण सगळ्यात मोठा गाभा आहे क्रिकेटमधील. ज्या ज्या धावा तुम्ही वाचवाल तेवढ्या धावा तुम्हाला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कमी काढाव्या लागतील. गोलंदाज चैतन्य पाटील फुल लेंथ होता, स्लाइस केलाय. बॉल शॉर्ट थर्डमॅनला बीट करत चाललाय. थोडस मिसफिल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अंदाज चुकलाय. बॉल थर्डमॅन मॉडेलिंगच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. चार धावांच्या बरोबरीला टीमची टोटल मात्र पुढे जाईल. ती 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन अ बोर्ड. आराध्या 11 टाकीगाव उमेशजी घर ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये TMCC बोरखार. राऊंड स्टम्प्स हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. लेग बिफोर द विकेटचे अपील स्वीकारले. पहिला धक्का लागेल TMCC बोरखार टीमला. सोमनाथ ठाकूर बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाईल सज्जन मोकल. वन ऑफ द हार्ड हिटर फ्रॉम बोरखार टीम. चैतन्य पाटीलला मात्र सफलता प्राप्त झाले. सोमनाथ ठाकूर बाद झालेत. एक चौकार मारल्यानंतर टीमची टोटल आहे 6-1 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग सुद्धा प्रॉपर झालेला नाहीये. फॉलो थ्रू मध्ये येऊन धावत येऊन चैतन्यनं मात्र हा बॉल कॅरी केला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. या अगोदरचा भन्नाट सामना पाहायला मिळाला. सोसायटी पनवेल विरुद्ध जासई आणि नक्की जासई संघाला मात्र पराभवाचा धक्का दिलाय. सोसायटी पनवेलचं एक चांगलं टीम वर्क पाहायला मिळालं.
सुमित झुंजारराव यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना टीमनं मात्र कमाल केली आज. हो, ग्लान्स करायचा होता इकडे मात्र सज्जनला, परंतु हा चेंडू मात्र फ्लेक्स स्टंपच्या बाहेरून निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धाव फलकामध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चॅलेंज आहे नक्कीच. दोनही संघ एकाच विभागामधील दोनही बलाढ्य संघ बऱ्याच वेळेला आमने सामने आले असतील, परंतु सध्याच्या घडीला पाहायला तर बॉलिंग अटॅक चैतन्य पाटील असेल, अमे असेल, ज्या पद्धतीनं बॉलिंग करतात. फुल लेंथ होता ड्रायव्हिंग बोर्डवर समोर मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू घेऊन काढलाय. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त. धाव फलकावर बोरकर संघाची धाव संख्या 1 गडी बाद 7 धावा. 7 loss of 1. कमाल कमाल डीजे एसडीसी, थँक्यू. वेगळी एनर्जी मिळते हे गाणं ऐकल्यानंतर, स्फुरण चढतं. गणेश बाविस्कर सरांचं अतिशय फेवरेट सॉन्ग आहे. कौस्तुभ परदेशी आलाय दुसरं षटक घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि हेच ओळखावं लागेल आता बोरकर टीमला, कारण समोर बलाढ्य संघ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर चैतन्य पाटील मागच्या मॅच मध्ये अमेनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी घेतली होती, 5 पर कंप्लीट केला होता, 5 विकेट घेतल्या होत्या अमेनं. त्याचं एक षटक येणं बाकी असेल आणि असं असताना मात्र थोडंसं कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल बोरकरला. लो फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहेत तर डीप मध्ये सिंगलच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल जाणवेल. धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन अ बोट. 8 धावा झाल्यात आतापर्यंत. धावा काढाव्या लागतील. 4 ओव्हरचा जरी सामना असला तरी सुद्धा 40 प्लस एक आयडल टोटल ठरू शकेल मॅच मध्ये. त्यासाठी लढावं लागेल. सोपं नसेल कारण बॉलिंग अटॅक फार स्ट्रॉंग आहे सध्याच्या घडीला टाकीगावचा. टाकीगाव या गावाची चर्चा नेहमीच सातत्यानं होत राहिले. ओ इकडे मात्र थोडासा मिसक्यूट झालाय फटका, परंतु कव्हर पॉइंटला कोणीही नाहीये. पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यामध्ये 10 रन्स ऑन अ बोट. दहा धावा झाल्यात. कौस्तुभ परदेशी षटक हाताळतोय. फुलर लेंथ होता, स्लाइस झालाय, परंतु शॉर्ट दरम्यानला मात्र बॉल फील्ड केलाय. इकडे सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मागच्या मॅच मध्ये कौस्तुभ परदेशीला पहिलं षटक देण्यात आलं होतं आणि प्रचंड महागडा ठरला होता. 28 धावा खर्च केल्या होत्या आणि थोडंसं बॉलिंग झालीच नव्हती त्याच्याकडून. फुल टॉस बॉल पडले होते, परंतु तदनंतर मात्र चांगलं कौरप केलं होतं. अमे पाटीलला 5 विकेट्स घेत चैतन्य पाटीलला चांगली बॉलिंग केली होती. हा फुल टॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ टेकडीवर मारलाय. चेंडू सीमा पार, षटकार. नाही टाकू शकत तुम्ही. तिकडे तयारीतच होता. विघ्नेश टाकीच्या बॅटमधून मात्र हा षटकार येत असताना मागच्या मॅच मध्ये सुद्धा भन्नाट परफॉर्मन्स केला होता विघ्नेश टाकीनं. बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोनही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ केला होता. बॅटिंग करत असताना 26 धावांचं योगदान मात्र याच विघ्नेश टाकीनं दिलं होतं
आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा फक्त 6 धाबांचं षटक टाकत 1 विकेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा विघ्नेश डाकीकडून नक्कीच अपेक्षा असेल. बऱ्याच वेळेला एखादी स्पर्धा अशी असते की एखाद्या खेळाडूसाठी मात्र ती लकी ठरते. प्रत्येक मॅचमध्ये परफॉर्मन्स होत असतो. जसं बघाशी आपण बघितलं शुभम ज्या पद्धतीनं 65 धाबांची इनिंग त्यानं खेळली होती आणि त्याचबरोबरीनं विकेट सुद्धा एकाच मॅचमध्ये 80 गुणांची कमाई. गुण सुद्धा फार महत्वाचे आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता. पुल केला ऑन साइडला. गुडघ्या बेंड करत बॉल मारलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विघ्नेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. विघ्नेश टाकी आउट. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 23 धावा लागल्यात 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आणि सोसायटी पनवेल या 2 टीम्स मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपायच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मस्कर. यावेळेस मात्र चांगला फटका. स्क्वार कट केला. प्रतिम टायमिंग आहे. बॉल जाईल सर बॅकवर्ड पॉइंट बॉलच्या दिशेनं 4 धाबांकरता चौकार. सज्जन मोगलच्या बॅटमधून मात्र सुंदर चौकार पाहायला मिळाला. एक नेत्र दीपक फटका कॉपी बुक स्टाईल मध्ये. 2 बॉल चॉईस करून ठेवा. एक गेला तरी एक लगेच उपलब्ध असेल. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 27. 27 धावा धावफलकावर. अमेयने यावेळेस मात्र खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता. उसळी दिली होती परंतु इट्स अनप्लेएबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स. व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू टप्पा पडला आणि डायरेक्टली डोक्यावरून निघून गेला. वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खेळणारा खेळाडू. ISPL इंटरनॅशनल स्टँडर्ड असणारी टेनिस क्रिकेटची स्पर्धा खेळलाय आणि म्हणूनच उरणपूर्व विभागाचं नाव रोशन केलं या खेळाडूनं. टाकी गावचा अमे पाटील गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग आहे. यावेळेस ऑन साइडला खेळलाय हा फटका. टायमिंग प्रभावी नाहीये. अगदी मिडॉनच्या दिशेमध्ये पडलाय. लॉंगॉनचा फिल्डर येऊन कव्हर अप करेल तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन. पहिलाच बॉलवर मात्र सुंदर स्क्वेअर हिट पाहायला मिळाला होता. काय नजारा होता. अप्रतिम फटका. सज्जन मोकलच्या बॅटमधून येत असताना फार कमी शॉट्स पाहायला मिळतात. अगदी कॉपी बुक स्टाईल टेक्स्ट बुक स्टाईल आपण म्हणतो
कमी फलंदाज आता उरलेत ज्यांच्याकडे मात्र असे शॉट्स पाहायला मिळतात. अन्यथा शफल क्रॉस होऊन फाईन खेळणं. ओ भन्नाट यॉर्क टाकला होता इकडे मात्र. फुल लेंथ होता, वेगवान चेंडू होता आणि फलंदाजाला निष्प्रभ करून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ही स्ट्रेंथ आहे अमे पाटीलची. आणि नुकतीच झालेली रायगड प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा गाजवली या गोलंदाजानं. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं वीर मराठा जो हे पेन टीम आणि त्याच टीमचा मात्र हा घटक होता. आणि बऱ्याच वेळेला खरं तर स्कोर होत नव्हता, परंतु लो स्कोरिंग मॅचेस डिपेंड केल्यात त्या टीमनं. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. इकडे चान्स होता हलकासा. पॉपिंग थोडासा पुढे निघून आला होता, परंतु मागे फिरावं लागलं. आम्ही फॉलो थ्रू मध्ये येऊन बॉल तेवढीच फेकी केली होती, परंतु बाल बचावलं असंच म्हणावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल खेळत असताना स्वप्नील मस्कर. सोपं नाहीये अमे पाटीलची गोलंदाजी फेस करणं. जवळून खेळ पाहिलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा, ISPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा. तो वेग प्रचंड आहे, त्याच वेगाबरोबर मात्र चांगल्या चेंडूला कट करण्याची भूमिका सातत्यानं ठेवले. त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं मूव्ह होत असतात आणि थोडंसं कठीण होऊन जातं. चॅलेंजिंग आहे फलंदाजांसाठी. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न सोपं नाहीये. पुन्हा एकदा वेगवान चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळलाय. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता आणि तिथून मात्र पेटून उठलाय अमे पाटील. आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर पाठीमागच्या तीन बॉल डॉट निघून गेलेत. थोडासा नाराज दिसतोय सज्जन मोकलकडनं. चौकार त्यानंतर सिंगल घेतली. नॉन स्ट्राईक एंडला खेळ पाहतोय, परंतु दुसरा पर्यायच उरलेला नाहीये. कारण एका पाठोपाठ एक डॉट बॉल येत असताना हा शेवटचा बॉल असावा या षटकामधील. यानंतर तिसरं षटक फिनिश होईल. अमे पाटील रॉंग रन अप राईट आर्म ओ द स्टंप्स नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन पूल केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगोदर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल फार तर. आणि या सिंगलला मात्र धावसंख्येमध्ये बदल. चौथ्या बॉलवर मात्र स्वप्नील मस्करनं खातं उघडलंय. एक या थाबेनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर TMCC बोरखार 2 गडी बाद 30 धावा. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज आर्यन जोशी. या ओव्हरनंतर टॉस केला जाईल. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आणि सोसायटी पनवेल या 2 संघादरम्यान. 30 धावा झाल्यात. निदान 10-12 धावा तरी काढाव्या लागतील या ओव्हरमध्ये. थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, अन्यथा फार कठीण होऊ शकतं जर कमी धावा आल्या तर. जोशीचा पहिलाच बॉल ऑन साइडला मिड विकेटला. ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा खेळ होता. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम स्वप्नील खार पाटील. बिलकुल अपेक्षित नव्हतं हे असं काही होईल. पहिलाच बॉलवर इकडे मात्र सफलता मिळाली असती आर्यनला आणि हा कॅच ड्रॉप करण्यात आलाय. आणि कॅच ड्रॉप होण्यापेक्षा इकडे सज्जन मोकलकडे मात्र स्ट्राईक आले. ओ लॉफ केल्या बॉलला ऑन साइडला, परंतु बॉल आतमध्येच आहे. अमे पाटील चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी नाहीये. हा दबाव होता मागासपासून डॉट बॉलचा आणि तो स्पष्टपणे जाणवला सज्जन मोकलच्या या फटक्यामध्ये. सज्जन मोकल बाद होईल. लागलाय तिसरा धक्का बोरकारला. थोडासा दबाव बनतो बऱ्याच वेळेला. फलंदाजाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असतं आणि प्रेशरमध्ये चुका होत असतात. मग कोणता चेंडू चांगला आहे वाईट आहे याची चाचपणी न करता बिनधास्तपणे बेजबाबदारपणे फटके खेळले जातात आणि त्याच्यामध्येच पडलेली ही महत्वाची विकेट. सज्जन मोकल एक मोठी विकेट मिळवले आर्यन जोशीनं. दोनही बॉलवर खरं तर त्याच्या चान्सेस होत्या जेलच्या. हे सुद्धा फार महत्वाचं असतं. गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवर जर झेल उडत असतील
तर नक्कीच काहीतरी वेगळं करतोय. व्हेरिएशन्स तुम्हाला करावेच लागतात. चेंडूची गती कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला करावी लागते. तुम्हाला लेग कटर रॉप कटरचा वापर सध्याच्या घडीला करता यायला हवा. अन्यथा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या शॉर्ट टेनिस क्रिकेटमध्ये फॉर्मॅटमध्ये मात्र काही खरं नसतं गोलंदाजांचं. न्यू बॅटर वेदांत डाके. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्यात आतापर्यंत 31. ओ स्वीप केलाय बॉलला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता हा झेल जर 2 हातांनी घेतला असता तर नक्कीच विहान कुंदन भगत यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळू शकलं असतं. परंतु ही संधी मात्र मिस केली सोसायटी पनवेलनं. षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 37 37 जाबा. गोल्डन चान्स होता सोसायटी पनवेलच्या कॅप्टनकडे. ओ यावेळेस मात्र फिरून खेळला हा फटका, परंतु इकडे मात्र टायमिंग सपशेल चुकलंय. मिस्क्यूट झाला आणि विकेट किपर चैतन्यनं मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल वेदांत डाकी आणि धावा झाल्यात त्या आतापर्यंत 37 धावा. शेवटच्या 2 चेंडूनंतर टॉस केला जाईल. षटकामधील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 37 37 धावा झाल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न वेदांतनं केला होता. रोशन डाकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ज्याच्या सौभाग्यवती खरं तर पोरका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान होत्या निसर्गाताई. हा फसवा चेंडू होता. फ्लायटे डिलिव्हरी दिली होती. टप्पा पडल्यानंतर खरं तर काय करायचं, पुढे जायचं मागे यायची द्विधा मनस्थिती रोशन डाकी यांची होती आणि त्याच्यामध्ये मात्र हा बॉल स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा. 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला टॉस केला जाईल. चिरले आणि सोसायटी पनवेल. साहिल शेठ बघत आहेत त्या स्पर्धेचे आयोजक. चला टॉस जिंकलाय तो चिरले संघानं. रात्र असल्यामुळे थोडंसं रिस्ट्रिक्शन सुद्धा आहे आपल्याकडे, कारण उलवे नोडमध्ये आपण आहोत.
चिरले संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बॉलिंग आहे सोसायटी पनवेल. बी रेडी. खेळाडू कक्षाकडे आपण हळूहळू या. सलामीची जोडी लवकर पाठवा. चित्रक्षण लगेच लावून घ्या. पुढच्या सामन्याचा सुद्धा टॉस झालाय. महेंद्र शेठ गरज साहेबांची स्पर्धा MG ट्रॉफी. ज्या स्पर्धेमध्ये तब्बल 22 बाईक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि या उल्बे नोडमधील एक मानाची स्पर्धा. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब, आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून त्यांची ओळख, ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगला. आणि नक्कीच या विभागामधील पाहायला गेलं तर एक मोठं नेतृत्व, याच गावचे सुपुत्र, शेलगर नगरीचे खरं तर कार्यसम्राट, कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांच्या नावाची स्पर्धा MG ट्रॉफी. चला मॅच चालू करायची आहे. ओपनर प्लीज. अडतीस धावांचं लक्ष आहे 24 बॉलमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. MG ट्रॉफीसाठी भरपूर मेहनत घेतली सगळ्यांनी. आमचे प्रीत कडू मुख्य व्यासपीठावर, त्यांची सुद्धा प्रचंड मेहनत आहे. शरीराने जरी धष्टपुष्ट असले तरी सुद्धा तीच चपळता, पायाला भिंगरी लावल्यासारखी खरं तर त्यांची सुद्धा मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. सगळ्यांचीच मेहनत आहे, त्यांचं सुद्धा कौतुक जरूर केलं जाईल. ज्या पद्धतीनं प्रत्येक जण एकमेकांना सहकार्य करतोय आणि नक्कीच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून जी धडपड सगळ्यांची आहे, शुभम करत असतील, आमचे सुजल करत असतील, आमचे संदेश भगत असतील, आमचे साहिल भगत आहेत, अल्पेश भगत असतील, अक्षय भगत, नितीन भगत आणि यंबाय मंदार शेठ भगत. मंदार शेठ भगत म्हटलं की एक मोठी आयडेंटिटी आहे. तर जाऊया बॅक टू क्रिकेट पॅचच्या दिशेनं. शुभम डाके, बोरखारचं गोलंदाजीतलं अस्त्र. सलामीची जोडी स्वप्नील खारपाटील आणि चैतन्य पाटील, दोन खेळाडू आज ओपनर सलामीवीराच्या भूमिकेमध्ये. उद्या स्पर्धेमधील पोल खेळवला जाईल. कर्णस्मृती 11 जांभूळपाडा त्यांच्या विरोधामध्ये तन्मय 11 जर्मन मसोबा नारपोली. दोन्ही टीम 6:15 वाजता इकडे पोहोचायचं आहे. 6:30 वाजता बरोबर मॅच चालू केली जाईल. क्रॉस बॅटेड ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात. नॅचरल स्विंग तुम्हाला पाहायला मिळेल शुभम डाकीच्या गोलंदाजीमधून. हे शोरूम उघडलं इकडे शेलगर गावामध्ये. या बाईक्स तुम्ही पाहताय, नुकताच कंटेनर येऊन गेला. जवळजवळ 2-3 तास उतरवायला लागले खरं तर या बाईक्स, आणि त्याचंच अट्रॅक्शन MG ट्रॉफी. ओ इकडे मात्र फटका फसलाय, मिसक्यूट झालाय, पॉइंटला झेल आणि झेल पकडलाय. शुभम डाकीला मात्र दुसऱ्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले. पहिला धक्का लागलाय तो आराध्य 11 टाकीगाव टीमला. स्वप्नील खारपाटील 0 बाद. हा झेल होता. अवीर ठाकूरनं मात्र हा झेल, आणि हे चेहरे नक्कीच थोडासा सन्नाटा पाहायला मिळालाय. अर्ली विकेट आहे 0.
चला टीम मीटिंग नको जास्त, लगेच मॅच चालू करा. चला विकेट अर्ली आले. स्वप्नील खार पाटील बाद झालाय. नवीन बॅटर ओमकार जोशी. शुभम टाकी पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल होता, समोर समोर खेचण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत पाठीमागे, सिंगल मिळेल. एक रन खातं उघडलंय ते आराध्या 11 टाकीगाव संघाचं. भाई थोडीशी मैदानाची पाहणी करत असताना कुठे जास्त आहे कुठे कमी आहे याची चाचपणी पंधार शेठ भगत, गोल्डन मॅन शेलगर गावचे, त्यांच्या माध्यमातून एक फेरफटका. फार बारकाईने लक्ष आहे कोणाला काय कमी पडले त्याचं. सगळ्या घडामोडींवर विशेष लक्ष ठेवून आहेत, कारण स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे हाच ध्यास त्यांच्या मनामध्ये आहे. चैतन्य पाटील अखेरीस स्ट्राईक एंडला. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला. इकडे मात्र कवसला डायरेक्ट हिटचा प्रयास. पाठीमागे बॅकअप सुद्धा बघितलं नाहीये, कारण चैतन्य मात्र डेंजर एंडला होता. इकडे मात्र मिस्टेक झाली. पाया अडवण्याचा प्रयत्न अंगलट. इकडे मात्र हा चेंडू नक्कीच थोडासा पाहायला गेलं तर अडवण्यासारखा होता सुद्धा, परंतु चुकी झाली. आणि त्याचमुळे इकडे मात्र 5 धावा मिळतील. पंजा मिळालाय, पंजा मिळाला इकडे मात्र काँग्रेसचा. अर्थातच रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे महेंद्र शेठ खरत साहेबांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, एमजी ट्रॉफी. आणि 5 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर 6 धावा. एक चांगला बॉल होता. सगळ्यात जास्त दुःख कोणाला होते ना या 5 धावांचा, तर गोलंदाज झाला. नाहक त्याच्या खात्यामध्ये मात्र चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे धावा जोडल्या जातात. सगळ्यात खरं तर दुःख होत असं. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. लेग बिफोर द विकेट. पायची सापडला अखेरीस सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. इकडे मात्र बाद होईल. आणखीन एक धक्का लागलाय. ओमकारला मात्र परतावं लागेल. फलंदाज होईल बाद. अवघी एक धाव काढून तंबूच्या दिशेनं. हा पहा अगदी प्लम. ऑब्व्हियसली इकडे मात्र चेंडू पायावर लागला नसता तर सरळ जाऊन मिडल आणि लेग स्टंपवर आदळला असता. दुसरा धक्का. अगोदरच 38 धावांचं टार्गेट आहे आणि या 38 धावांच्या टार्गेटमध्ये आहे ओव्हरथ्रो, मिसफिल्ड, वाईट बॉल, एक्स्ट्राज. या धावा वाचवाव्या लागतील तरच मात्र टाकीगावला मात्र एक चांगली टक्कर देऊ शकता. मॅच चांगली होईल यात तिळमात्र शंका नाहीये. ती चांगली मॅच सगळ्याच क्रीडा रसिकांना अनुभवायची आहे. शुभम टाकीला मात्र आणखीन एक सफलता प्राप्त झाली, परंतु तरी सुद्धा चैतन्य पाटील मैदानावर उभा आहे आणि तो जोपर्यंत मैदानावर उभा आहे तोपर्यंत तेवढंही टेन्शन नसेल टाकीगाववर. न्यू बॅटर विघ्नेश पाटील 4थ्या क्रमांकावर दाखल होत असताना 6/2 38 टार्गेट आहे. त्या 5 धावा शुभम टाकीच्या ओव्हरमध्ये त्याच थोडंसं टेन्शन देते. त्याचंच दुःख जास्त असेल ते बोरकारसाठी. हा चेंडू सुद्धा फुल लेंथ होता, खुलात पडला होता. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल. हा काय चेंडू टाकला होता, कम्प्लिटली बीट केलं होतं. यॉर्क पडला होता. इकडे थोडाफार चान्स होता, थोडासा पॉपिंग रीच्या पुढे आला होता विघ्नेश आणि त्याचमुळे ते सांगत होता कदाचित शुभम मार. मघाशी आपण मारलं, 5 धावा सुद्धा दिल्या. यावेळेलाच मागे होते क्षेत्ररक्षक. चान्स घ्यायला काही हरकत नव्हती, कारण चान्स घ्यावे लागतील, रिस्क घ्यावीच लागेल. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका, कारण 3 वाजत आलेत. सवय नाहीये आम्हाला सुद्धा शेलगर गावामध्ये एवढा वेळ व्यतीत करण्याची. दोस्ती चायनीज सेंटर अजूनही ओपन आहे बाय, आणि खरं तर याच गावचे आहेत. आणि त्याचमुळे अजूनही कोणाला भूक लागली असेल, ज्यांना भूक लागली असेल ते जरूर तिकडे जाऊन आस्वाद घेऊ शकता. आपल्यासाठी खुलं आहे रात्री 3 वाजेपर्यंत. खरं तर अजूनही ते मेहनत घेतात, बनवतात तुमच्यासाठी. नक्कीच त्याचा आस्वाद घ्या, चांगली टेस्ट तुम्हाला चाखायला मिळेल. दोस्ती चायनीज सेंटर
उल्वे नोडमधील बाकी सगळी दुकानं बंद झालेत. एकमेव फक्त सेंटर सुरू आहे. बाकी कुठेही काही मिळणार नाहीये. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. वेदांत डाकीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6 मधल्या ओव्हरथ्रोच्या वगळल्या जर आपण तर काय षटक हाताळलंय शुभम डाकीनं. 38 धावा असताना, तुटपुंज धावा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं बॉलिंग केलंय आणि म्हणूनच शुभम डाकी हे नाव सध्याच्या घडीला रायगडमध्ये उगाच आदरानं घेतलं जात नाहीये. त्यासाठी त्याची केलेली मेहनत आहे, सर्वस्व दिलंय त्यानं क्रिकेटला. म्हणून अशा खेळाडूंचा नेहमीच अभिमान वाटतो, आदर वाटतो. वेदांचा बॉल इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु नो मॅच लँड. दैव बलवत्तर आपण म्हणूया चैतन्य पाटीलचं. कोणीही नव्हतं त्या क्षेत्रामध्ये, काहीच करू शकणार नाही बोरकर संघ. कोणाला काही दोष देऊन सुद्धा जमणार नाहीये, कारण तिथपर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. पाहत होता सुरुवातीला असं वाटलं होतं सज्जनला सुद्धा कदाचित चेंडू येईल माझ्यापर्यंत, परंतु बराच दूर होता. कारण पहिलं षटक होतं ते पॉवर प्लेचं होतं. आता पॉवर प्ले हटलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचमुळे ऑन साईडला एकही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये नाहीये. एक शॉर्ट फाईन लेगला उभा आहे जरूर. बाकी 3 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर बघताय. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. सुंदर ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह पेश केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये पहिली धाव वेगानं. इकडे मात्र चपळ तापा हा चैतन्याची. सुंदर रनिंग बिडी विकेट म्हणावी लागेल. गलफिट वर्स हा फिटनेस आहे खरं तर. थोडासा स्लो सुद्धा होता क्षेत्ररक्षक तिकडे एक्स्ट्रा कव्हरला. ती चपळता नव्हती क्षेत्ररक्षकांमध्ये. बऱ्याच वेळेला असे चेंडूवर थांबून राहिला तुम्ही तर फार कठीण होईल, कारण पहिली रन ज्या वेगानं मात्र पूर्ण केली होती. संधी होती चैतन्यकडे दुसरी धाव पूर्ण करण्याचं, तेच झालं. 2 धावा पाठीमागच्या दोनही बॉलवर येत असताना. शॉर्ट बॉल आहे इकडे मात्र खेचलाय फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चैतन्याच्या बॅटमधून नव चैतन्य आणणारा हा षटकार. पहिल्या 3 बॉलमध्ये आता 10 धावा खर्च केल्यात वेदांत डाकीनं आणि त्याचमुळे धावसंख्या झाली ती 16. 22 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चैतन्य पाटील बरोबर खेळतोय मैदानामध्ये. ओ यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम फटका पाहायला मिळते. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. व्हॉट ए शॉट, फॅब्युलस स्ट्रोक फ्रॉम चैतन्य पाटील. कमाल कमाल, डोळे दिपून टाकले त्या फटक्यानं. सुंदर सुंदर फटका पहा. फुल फेस ऑफ द बॅट, हाय एल्बो आणि काय फटका लगावलाय. फार कमी फलंदाज आहेत. काय फटका पहा. बॉडी बॅलन्स सांभाळत तंत्र शुद्ध क्रिकेटच्या परिभाषेमधील कॉपीबुक स्टाईल मधला हा सर्वोत्कृष्ट फटका मात्र. आणि नक्कीच फटका पाहिल्यानंतर क्रीडांगणावर असणाऱ्या सगळ्यांनाच तो मात्र आनंद झाला असेल. ज्याला क्रिकेट समजतं ना त्याला नक्कीच हा फटका तेवढाच खरं तर मनाला सुद्धा भुरळ पाडली असेल या फटक्यानं. सुंदर सुंदर फटका पाहायला मिळाला. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सर्कल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावर 22. 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं ड्राईव्ह केलाय. कबसला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. थोडंसं फंबल मारतो तिकडे. 2 धावा मिळतील. अजूनही चेंडू सापडलेला नाहीये परंतु चैतन्याला स्ट्राईक हवी आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा 2 धावा येत असताना दुहेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल. आता धावा येण्यास सुरुवात झाली. 2-2, 6-6-2 अशा धावा मात्र वेदांत डाकीच्या ओव्हरमध्ये येत असताना या अंपायर चौकार असा निर्णय आलाय. हो म्हणजेच काय ते इकडे आणखीन धावा मिळतील. पाहूया tenniscricket.in माध्यमातून काय घडलं एक्झॅक्टली तिकडे चेक केलं जाते. पाहूया इकडे थोडासा फंबल झाला होता. ओ इट्स क्लिअरली क्रॉसेस रोप बट त्याच वेळा 4 धावा मिळतील. tenniscricket.in कॅमेरामॅनच्या मात्र नजरेतून काहीही सुटणार नाहीये. पारदर्शकता. ओ लॉफ केले बॉलला. बॉल हवेत आहे. इकडे संधी आहे अजूनही मॅच मध्ये परतण्याची आणि इकडे बसलाय धक्का. चैतन्य पाटीलची विकेट जी अगोदर मिळायला हवी होती परंतु यानं त्या कारणानं मात्र ती पुढे गेली होती. परंतु इकडे मात्र नक्कीच ही विकेट मिळवले. जाता जाता वेदांत डाकीनं
आणि त्याचमुळे इकडे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करायला काही हरकत नाहीये, कारण क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची गरज आहे. काही घडू शकतो क्रिकेटमध्ये. चैतन्य पाटीलची विकेट नक्कीच थोडंसं मोटिवेशन मिळेल. दिलासा देणारी गोष्ट TMCC बोरकरसाठी. थोडंसं उशिरानं विकेट आले. जर वेदांत डाकीच्या पहिल्याच बॉलवर तो उडालेला झेल थोडासा क्षेत्ररक्षकाच्या आसपास जरी असता तरी सोडला नसता कोणी. चैतन्याचा झेल होता, दूर राहिला. तोच एक चान्स होता चैतन्याला बाद करण्याचा, परंतु बाद होण्यापूर्वी मात्र संघाला अगदी सुस्थितीमध्ये त्यानं नेलंय. त्याचमुळे तेवढं टेन्शन नाही आहे मॅचवर. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 26-26 धावा धावफलकावर. थँक्यू सो मच ओम साई दोस्ती चायनिझमचा प्रतीक जी भगत. चला तिसरं षटक घेऊन गोलंदाज अबीर ठाकूर. ओ स्क्वेअर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट कडे. पहिली रन घेतले वेगानं, दुसऱ्याचा ही प्रयत्न सुरू केलाय आणि या 2 धावा मिळतील. थँक्यू सो मच ओमसाई ढाबा, कुंदन शेठ भगत, मितेश शेठ भगत ज्यांनी काळजी घेतले, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ओ शॉर्ट बॉल, दिशा दिले इकडे मात्र बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू सरकलाय. लॉंग चेस आहे, फार कठीण होऊ शकतो बॉल ड्रॉप करणं आणि तसंच झालंय. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. एक 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 धाव फार महत्वाची या सिच्युएशनला आणि इकडे मात्र 4 मिळाल्यात. मॅच मात्र कमाल चालले. 38 धावांचं लक्ष वाचवायचंय, परंतु बोरकर सुद्धा सहजासहजी सामना सोडण्यास तयार नाहीये. थोड्याफार चुका झाल्या या मॅच मध्ये सुरुवातीलाच, करतो जो पंजा आला होता तिथून धावा येण्यास सुरुवात झाली, परंतु काय टक्कर देतोय टाकीगाव समोर. ओ चांगला ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हर लावू, चांगला स्टॉप त्या ठिकाणी इनफिल्ड मध्येच. शुभम आहेत, सिंगल मिळेल, 1 रन. कारण इथून चेंडू निसटला असताना तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा गाठली असती. नेक्स्ट मॅच पी रेडी. सज्जराब चिरले टीम आणि सोसायटी पनवेल. सोसायटी पनवेल टीम आपण फलंदाजी करायची आहे. हळूहळू खेळाडू कक्षाकडे आगेकूच करा. आंबे पाटील ऑन स्ट्राईक, ISPL स्टार खेळाडू. सध्याच्या घडीला त्याची मात्र भलती चर्चा आहे. 18 वर्षाचा खेळाडू, परंतु कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये लोकप्रियतेची सर्व शिखरं गाठलेत या खेळाडूनं. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन होता, फिंगर रोल केले होते. अबीर ठाकूरनं चांगला बॉल डिलिव्हर केलाय. स्वीप करायचं होतं, परंतु इकडे मात्र एज घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या पुढ्यात पडलाय. स्लोवर वन असल्या कारणानं यष्टीरक्षकाच्या पर्यंत सुद्धा हा चेंडू पोहोचलेला नाहीये, परंतु नक्कीच कौतुक केलं जाईल या धाडसाचं. या सिच्युएशनला मात्र स्लोवर वन चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा तसा चेंडू होता, परंतु यावेळेस मात्र वेट केला, थांबला, बॅकफुटवर गेला, कट केला बॉल, जाईल बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं आणि चौकारानं मात्र टेन्शन दूर झालंय. ते आराध्य 11 टाकीगाव टीमचं स्कोर कार्डवर धावा झाल्या. त्या स्कोर इज लेवल 37. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. ओनली सिंगल रन नीडेड नाव. 11 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे इकडे मात्र 1 धावेची अजूनही गरज आहे.
एका षटकामध्ये एका धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच बॅटिंग करेल सोसायटी पनवेल. इन अन ॲक्शन पाहायला मिळेल. सोसायटी पनवेल जासई बलाढ्य संघाला आज या स्पर्धेमधून बाहेर काढलंय. हो बॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि या चौकाराच्या स्थान मात्र विजय सुकर झालाय. टाकीगाव जिंकलाय सेकंड मॅच. अभिनंदन टीम टाकीगाव. हार्डलक टीएमसीसी बोरकर, चांगला लढा दिला तुम्ही. थोड्याफार चुका झाल्या क्षेत्ररक्षणामधून, थोड्याफार फलंदाजीकडून सुद्धा. अन्यथा हा सामना 45 आसपास असता तर नक्कीच एक चांगली टक्कर पाहायला मिळाली असती. हार्डलक. परंतु एमजी ट्रॉफी मध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल नक्कीच आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि नेक्स्ट मॅच कडे वळतोय. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सोसायटी पनवेल इन अन ॲक्शन, त्यांच्या विरोधामध्ये भूमिका स्पोर्ट्स चिर्ले. आणि एक चांगली टक्कर तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. कारण ज्या पद्धतीनं सोसायटी पनवेल संघानं मात्र पराभूत केलंय जासे टीमला, सगळ्यांनाच मात्र आश्चर्याचा धक्का दिलाय. आजची हॉट न्यूज आहे. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. सामनावीर चला, मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराबद्दल जाईल. 1 ओव्हर 7 धावा 1 विकेट